एक मोठी बातमी सविस्तर पाहूयात। वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी 3 तास चौकशी केली। उपविभागीय पोलीस अधिकारी नीलिमा निकम यांच्या नेतृत्वात ही चौकशी करण्यात आली आहे। बंद खोलीआड तब्बल 3 तास चाललेल्या या चौकशीमध्ये नेमकं काय झालं हे मात्र कळू शकलेलं नाहीये। या चौकशीविषयी पोलिसांनी माध्यमांशी बोलण्यास आता नकार दिलाय। मनोज जयस्वाल आपल्याला अधिकची माहिती देतात। मनोज, वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची चौकशी झाल्याचं कळतंय, या संदर्भात नेमकी काय माहिती आहे? नक्कीच या संदर्भात रात्री 10:30 वाजता वाशिम पोलिसांनी मंगरुळपीरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नीलिमा नीरज व वाशिम पोलिसाच्या API व एक महिला पोलीस कर्मचारी यांनी 10:30 वाजता वाशिमच्या जिथं पूजा खेडकर राहत आहेत विश्रामगृह त्यांच्या खोलीत प्रवेश करून रात्री तब्बल 3 तास त्यांच्यासोबत चर्चा केली। रात्री 1:30च्या सुमारास ते बाहेर आले। या संदर्भात त्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला। मात्र दुसरी एक अशी माहिती मिळते की पूजा खेडकर यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांना सांगून मला काहीतरी माहिती सांगायची आहे, जे आरोप होतात त्या संदर्भात मला पोलिसांना सांगायचं अशी माहिती मिळते। परंतु या संदर्भात काही अधिकृत आपल्याला हे नाही, माहिती नाही, परंतु या संदर्भात कोणी बोललं नाही। त्यामुळे नेमकी काय चर्चा झाली हे नंतरच कळेल किंवा अजून ते बोलल्यानंतर समजणार आहे। निश्चित, त्यामुळे तपासाचे तपशील अजून काही समोर आलेले नाहीयेत। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर वाशिम पोलिसांकडून तब्बल 3 तास पूजा खेडकर यांची चौकशी करण्यात आली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी नीलिमा निकम यांच्या नेतृत्वात ही चौकशी करण्यात आली। बंद खोलीआड तब्बल 3 तास चाललेल्या चौकशीत मात्र नेमकं काय झालंय हे अद्याप कळू शकलेलं नाहीये।